देवापा नाव धन्यवाद हो आज रात्रि फिर एक बार गताड़ी गाँव न अंदर इन तुम्हें बाधा लईन तुम्हें आरी मेन भक्ति आराधना प्रार्थना करण्यासाठी परमेश्वर कृपा पुरी पाडी त्याबद्दल आणि देवापाला धन्यवाद आहो आज रात्री मा मित्र आदम गावी सर कोकणी सर नेहरू गावी सर ज्या नित्य मा रोता आणि मा संभाळता मा ख्याल राखता आणि ते आज रात्री फरीक वार मा आरी येता आणि मला आठवण आहे 20 तारखेला आपा गोया लॉकडाऊन बी एकटे जायले आणि पासी एकदा मा आठवण ताजो जायो आणि लॉकडाऊन स्टिक चालू आता त्या टायमाल बी हिने संदेशा व्हिडिओ जारी जायला आता यूट्यूब तरी टाकला आणि बराच लोक आणि होणाया आणि आम्हा बी होणाया आणि इतर लोक बी होणाया तिने आखा मागे आहे पण त्या होणाया आणि त्या वर्षी हिने या वर्षापर्यंत देबापाय आपा बघाल संभाळ्या आपे माने अनेक प्रिय लोको कदाच दुख दर्द आणि पीडाना लिधे आपहाल सोडीन जाता रोयारी त्या आठवण्यो आजूबी आपे मनाम ताज्यो हेत्यो आणि ती गोष्टीबद्दल आम्ही हृदय खेदित है आम्ही कादा तरी प्रियजनाला आम्ही गमावला आहे घना मित्र या विस्तारमाने ज्यामा प्रेम कोत हा त्या सगळा संबंध ह्या त्या गमावला हेता आपे मंडी माने घना काही व्यक्ती बी आपण गमाव्यारी परंतु शेवटी लेना आणि देना परमेश्वर आथाम है आज तुम्हाला मा जीवते हेते ही परमेश्वर दया है हालेलुया आम्हा खूप धर्मी आणि खूप पवित्र हेते यासाठी आम्हा जीवते ना है और तू देव प्रेमी हेतो आणि देव पवित्र हेतो तो त्या वायदा अटल हेतो आणि म्हणून ती आप आज बचाव रखला हेता आदर महिमा आम्हा त्याल देजे टाळी पडीन आपे प्रभुला धन्यवाद आहो की आम्हा स्तुति को हूँ की आम्हा महिमा को हूँ देव वफादार है त्या नावाल स्तुति होय आज रात्री हर्षिका बेन वर्षा अर्थात ती दुसरं वाढदिवस ते साजरो केलो है आणि ती तिसऱ्या वर्षाम ती पदार्पण कोहे आणि पोतानं संतान ई जवे वाढ आणि विकास पामता जाहे आणि एक एक शब्द ती बोलता जाहे आई आबाल हात कोता जाहे पडोशाल हात कोता जाहे आणि एवढा समयनंतर आई आबाल घणो आनंद आहे का मा पहा पहिला जळी पुढे आम्ही ती खाटला होत्या त्या चोडीन होता लाग्या आम्ही ती पोते आंघोळना गोठ बोलता लाग्या पोते त्या फाडका पोवता लाग्या पोते ती शाळेत जाईना गोठ काढता लाग्या एक एक कोता कोता त्या बौद्धिक वाढ शारीरिक वाढ मानसिक वाढ होता जाहे आणि जवे रविवारी है बुधवारी है मम्मी पप्पा तयार होते तो ती हुमजी जाहे का आज मान मिठी गाम जायना हेता आणि त्या आदत पडती जाहे का मान देवा गो जायना हेता आणि तो ती खूप उसराई जाहे आणि यो बाद गोठे वाढ विकास होता जाता समय मम्मी पप्पा अल घनो आनंद होय हालेलुया आणि आज या बेन ज्या वर्षित येले देवाई सांभाळ्या आणि ती आज एकदम क्वाइट आती ने ते रोदारी के खाईना इंटरेस्ट न दिखायो ने खाई भी हो रही परंतु मम्मी पापा तो खुश होते हैं ने ते तो खुश होते हैं तो अखना मतलब ही है का दरेक दिवस तो परमेश्वरे ते संभाल दिली है ते ख्याल रखला है ते शरीर आणि ते मना ते अवयवा ते बुद्धी ते जीविका है ती बाद उठो देव विकास पामाडेलो है तो એટલે આમાં દેવાપને ધન્યવાદ દજ है खास कोइन शांतू दादा आणि अनिताबाई भी धन्यवाद आहो जहाँ गोया वर्षी आम्हाला इन्वाइट कोया त्या पुटमीने साथे मुलाकात को आडी आणि तुम्ही सारखा प्रेम कोणा लोक आरी मेन सेवा करोहाटी प्रभु अनुग्रह देनो देवापाल धन्यवाद होय आज रात्री मा विषय ओहे गीतशास्त्र 128 गीतशास्त्र 128 जी आपण आम्हीच त्या वचन माने काही बाबतो आपण वाचो गीतशास्त्र त्या 3 कलमाने आई आप्यारी बोला मागी पण पूर्व स्तोत्र पास एकदा आपण वाचन कोइल हा बेटा बारी माइकला अजू को देला गीतशास्त्र 128 1 ते 6 हा जो पुरुष परमेश्वराचे भय धरितो जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य तू आपल्या श्रमाचे फळ खाशील तू सुखी होशील तुझे कल्याण होईल तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेली सारखी होईल तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखी होतील पहा परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत इस्रायला शांती असो बादे बोला आमेन 1 मिनिट माटी डोळा बंद करते मी प्रार्थना करते
परम पवित्र धन्य ने सामर्थ्य शुद्धता फरी एक વાર या रात्रि समय में तो वचन में है तो स्तुति प्रशंसा ने गौरव को છે જે વચન પ્રભુ પરમેશ્વર આમાં હિકના રહે છે પ્રભુ તો આત્મામાં હિકાના રહેતા ત્યાં સામે મૌન અને કાન અને ધ્યાન લાગી રહ્યું કે તો ચન્યામાં પ્રાર્થના કરજે પ્રભુ જ્યાં મકસદ જ્યાં હેતુને સાથે તું એ વચન લખલા હતા કે દરેક પીઢીઓ બદલાતે ગયો યુગ અને કાળ બદલાતા ગોયારી પરંતુ પ્રભુ તે વચન તેકે છે પણ પ્રત્યેક ક્ષણી પ્રત્યેક વેળી तू तो लोक आरी वेगळ्या पद्धतीने बोललो आहे देवाई तो धन्यवाद हो आज रात्री जी वचन आम्हा ठिकाणी वाचन कोला होता त्याद्वारा प्रभू बाळ हर्षिका ती माता पिता ती आई वडील ती आजोबा आजी आणि ती जलो कुटुंब ने खानदान आणि मित्रवर्ग ने समाज ठिकाणी बोटलो है आम्ही 12 गो में लेकर रहते हैं प्रत्येक गो में एक आई का आबो है तो आम्हा 12 प्रभु जी या आजच्या कुटुंबा विषय में वर्णन कोला या वचना मर्म हम जातु सहायता मदद को आशीषित को यीशु प्रभु तो सामर्थ्य नवा के मार्ग जहे आमेन गीत शास्त्र 128 त्या 1-6 वचन में आप हे वाचन कोला है पहिलो शब्द लिखले है जो पुरुष देवा धाक राखे तो धन्य है तो आणि जो त्या मार्गावर चाल है तो भी धन्य है तो बादे बोला धन्य जोर के बोला धन्य એટલે કે आशीर्वादित सौभाग्यशाली ज्या कुशलताओं है ज्या हाराओं है ज्या भलाओं है जो आशीर्वादित है त्या बेन कर्तव्य ठिकाणी निकला है पहिला कर्तव्य का तो पुरुष देवा धाक राखे है गीता माखजे जरूर धाके आम्हाला बिलकुल नहीं लागे ईसुदेव तू आम्ही आरी है कादाल कोई हेच गोठे बदल धाकाना नाही होरी तो योका जाल धकाया पडी आणि तो हे परमेश्वर हालेलुया हालेलुया एका व्यक्ति आखा दुनिया फिर हो पेना में गोरिहा फोन है तो कापाड़े आखे धाका गोरिहा जॉब ना पड़े એટલે ती काही खूप युक्ती तलवार લીન પીતી ફિરેવડા નહીં है परंतु જ્યાં યામાં जीवन जुजे पती पत्नी ने त्यारी व्यवहार चोखो रखा पड़े म्हणून तो आखे है दुनिया फिर हो परंतु बाई फोन है तो वे मन काही बोलू मन समज न पड़े दिया ही आखे आई के आखा मग ही आम्ही गोरिहाल आम्ही पती आम्ही पत्नी बिना गरज नाही त्या आदर ने कदर कोणा गरज आहे हालेलुया पण योगदान जर बिना होरी तर परमेश्वराल बिना त्या कायदो त्या नियम त्या व्यवस्था त्या वचन जी है ती वचन आरसो है आमा खोरे को जर कोहड़े जे ती वचना वासना ए ना पासे वचन काय आखे ती जो आमा समझू तो आमा वचन आखी तू बोलतो है के परंतु याम लखला है के तू जीवितो कोहड़ो तो आम हल माटे ए का देवा नियम पालना गरज है त्या नियम जो आमा पाज है तो वे भय आमे में ये है એટલે भीतियुक्त भय नाही आदरयुक्त भय गुरुजील देखील तुम्हा तोवे दबहा जवे तुम्हा गैर हजर आता परंतु गुरुजील देखील तुम्हा जाईन हुमुरीन नमस्कार न सलाम तोव्या कहा जवे तुम्हा अभ्यासम विहार आता आणि सरा नियम भी तुम्हा पालन को हा ते गुरुजी अगला अगला फिरा परंतु गुरुजी नियम तुम्हा नहीं पाळा हा अभ्यास बराबर नहीं को हा रोज तुम्हें टोलपाव पाटी फुटी आम्ही नाही फुटे आम्ही टाइमल फुटे त्या टी आखो हां आम्ही तुम्ही फुटी सके हे टाइम धाका कायदो उलटो पण जोवे शिक्षक कोवे आम्ही अगला जो है तो विद्यार्थी ना तो फिर है कहा त्या जीवना में शैक्षणिक काही नियम होता तो नियम तो पालन नहीं कोवे तो दबतो फिर है तो है भीतियुक्त आदर म्हणजे तो जो है तो पूर्ण भीती है परंतु भीतियुक्त आदर जो है तो त्या आम्हा सम्मान को है तो मा विषय है का आबहो जोवे देवा भीख राखे है आणि त्या मार्गावर चल है तो धन्य है बेन वचन में निकला है त्या देवा भय राखणारा पुरुषाविषयी में निकला है त्या कमानी त्याल खा मिळी अर्थात त्या कष्ट प्रतिफळ त्याल मिळी आणि पासी निकला है का तो पासी आशीर्वादित होई आणि त्या भला होई तो हाबेल जो है तो या कुटुंब प्रमुख है किंवा शांतु दादा है या कुटुंब प्रमुख है या बेनी पुरुष जो वे देवा नियमा बनी रोई त्या कायदा बनी रोई त्या समनंदर त्या धन्यता प्राप्त होई त्या आशिषित होई आणि त्या कष्टानो प्रतिफळ त्या मिळी रानाबाने कष्ट प्रतिफळ आम्हाला दाना रूपा मिळे पैसा रूपा मिळे अनाज ने रोटली रूपा मिळे सामाजिक सर्वे जर आम्हाला काही काम करता समाजाने बी आम्हाला काहीतरी भला मिळे
नाही ओढो कोह क्षेत्र नाही का तेव्हा कष्ट कोजे आणि त्यामाने आम्हाला प्रतिफळ नाही मिळे हे की नाही शक्य आम्हाला प्रतिफळ मिळे तो निकला है का तो व्यक्ती जो कुटुंब प्रमुख है तो पुरुष है तो जब देवा भय बाळगी त्या मार्गाम चाली तो धन्य होई आणि त्या कमानीनं प्रतिफळ त्याला मिळी त्या कष्टानं फळ त्याला मिळी आणि तो पासे आशीर्वादित होई त्या भला होई आणि त्या स्त्री विषय में निकला है त्या जी स्त्री है त्या जी पत्नी है ती पत्नी फलवंत द्राक्षानो वेला समान होई हालेलुया बाते बोला फलवंत द्राक्षा वेला समान स्त्री हालेलुया हालेलुया फलवंत आमोर होय आपे आमा जार होय खूब डागीर थयो पण कोई तरी उदी डागीर होय काजी ऑटोमेटिक उखाया को है ने योगदी डागीर उखाया को है आणि पासे त्याला आंबा नाही रोय त्या पात्रे उखाया कोत है आणि पासे के लागे का आखो आंबो जीवतो रखते फिर ये डागीर आपा काय को छे खांडी दे छे आंबा क्या करती त्या लागे नाही पण जी फळ दे डागी ज्याला खूप आंबा लागता घुसने घुस लागता तो आम्हा त्याला राखजे जीवते राखजे आम्हा त्याला खांडजे नाही तो त्या समान एक विश्वासी कुटुंब में जो पुरुष देवा भय रखे है त्या मार्गम चाल है त्या कमानी त्या प्रतिफळ त्याला मिळे है तो धन्य आणि त्या भला है ओहडा पुरुषा बाई विषय में निकला है का ती बाई फलवंत એટલે खूप द्राक्षे लागणारी त्या वेला समान ती है हालेलुया कहा पुरुष देवा मार्गावर जीविलो है पुरुष प्रार्थना में है पुरुष पवित्रता में है पुरुष अधीनता में है पुरुष नैतिकता में है पुरुष ने जीवन में त्या अंतकरण में देवा प्रति आस्था विश्वास श्रद्धा जी काही शब्द वापरूचे परमेश्वरा प्रति है हालेलुया आणि तो त्या जीवना में निरंतर परमेश्वरा मार्गावर चाले आणि त्यामुळे त्या जी बाई है ती बाई निरर्थक बाई नाही रही निरुपयोगी बाई नाही रही गीतारे जरूर आते हैं खूबदा संदेशा में गीतारे आए उदाहरण देता हूं तुम्हारा मालूम है गीतारे आती हो ऊंचा नीचा जोड़ा नहीं सोबे बेन जो त्या बेनी आ मोन हार के ओरी ते बोले ऊंचा नीचा हे ती नहीं सोबता रही परंतु मोना लीधे ते जीवते कि नहीं जीवते हैं हालेलुया हालेलुया ते जीवते हैं ऊंचे ओरी नीचे ओरी वांदो नहीं ये तो दुनिया नो कहावत है ये तो दुनिया नो गीत है इस याद ते आप कहते हैं खिजवाड़ते हैं त्याल गीता रे खिजवाड़ते हैं त्याल कहते हैं हाँ बंडाड़ते हैं बराबर है हाँ गोड़ो खूब हारो जी गाय तरी त्याला पा काळो काळशो माथे पाड़ी बिचारो तलवार लिही पेन कादाल ठोकाई नहीं का क्या त्या लिंबू भी चोसी देते हैं नहीं का चश्मे भी ओई रही तो ए है के दिखाई पे तो कानी रहतो रे काल मालूम बिचारा त्या नाचाडी योग आणि त्याला काही काय आखी ना मागची जोडले छे बराबर है पण तरी ते जीवते हैं ऊंचे नीचे रे तरी ते जीवते हैं ये ठिकाणी परमेश्वर से निकला है एक ओहड़ी जोड़ी एक ओहड़ा कुटुंब जो देवा भय में पुरुष जीव है त्या मार्ग में तो रोहे तो बराबर त्या कष्ट मेहनत को है त्या प्रतिफल त्या मिळ है तो धन्य हो जाए त्या भला न भला हो है त्या पत्नी ये पिकानी कोहड़ी जोड़ी है तर ती जोड़ी होड़ी हेती का ती ते गो में ते कुटुंब में ते खानदान में ते परिवार में ती बाई फलवंत त्या द्राक्षा वेला समान है हालेलुया त्या द्राक्षा वेलाल पुष्कळ द्राक्ष लागते हैं आपण ती खेती नाही कोई परंतु तुम्ही ने कदाच माहिती जाते रे सटाना वगैरे ने तुम्हा येते ती ठिकाणी नाही का तुले फळे लागले होते ते नीचे दो माय पडते हैं खूप फळ लागते हैं आणि त्या समान ती बाई फलवंत द्राक्षा वेलानो उपमा दिली होती आणि ती बाई आणि त्या कुटुंबा संताना विषय में निकला है मेज के चारों ओर तेरे बालक जलपाई के पौधे से होंगे तीसरी बाबत है इलम का बाळका विषय माई अगर बाई फलवंत द्राक्षा समान है तो त्या पासला कारण की है का ती
धर्मी है, ती प्रेमी है, ती नम्र है, ती प्रार्थनावादी है, ती देवा भय में जीवनारा पुरुषा पासला चाल है, म्हणून ते भी जीवन में देवा भय है. हालेलुया, हालेलुया. एने माहे चालते हैं, विसरवाड़ी जाते हैं का? जाते हैं कि नहीं जाते हैं? बधे ठिकाणी जाते हैं. कधी बाई आगला रोहेन पुरुष पासला रोहे, आणि कधी बहा आगला रोहेन बाई पासला रोहे. खूब कमी होणार आहे. का बेनी जाए विसरवाड़ी जाते हैं आणि बेनी आरीज गोठी कोते जाते हैं. आपा खूब कमी है. योग तो याव योग मोठो डॉक्टर है तो वो जोला मागला नहीं चलिया कोई अंति पासला नहीं बागे नहीं जाए कोई. फिर जाते हैं तो आरीज आरी म्हणजे कैसे योग कई जागे जाते हैं. फिर चाले तारी नहीं. फिर तेरी भी इतिहास साल रुपए तो तंग हो हो. पुरुष अगला जाहे बाई पासला नहीं जाहे. कारण ई है का तो पुरुष ज्या देवा भक्ति को है ती भक्ति नो मार्गाव ती भी चाल है. हालेलुया, हालेलुया. तो त्या जीवना व्यवहार जो काय है त्या प्रतिफळा भाग बाईवर है. त्या व्यवहारा भाग बाईवर है. आणि के भी आखा मग ही का त्या पगारा भाग भी बाईवर है आणि दुधा पगार भी ती वजह. जे बाई पगार नाही देत तरी हाता उठून मग हा मा बालू भाई आकला ती पगारला ती नाही आखो आई तुम्ही जे के सेटिंग वरी ते के राख जा पण आई आका मग हूं त्या वारसो भी तीव्र है. हालेलुया. ती नॉमिनी भी तीव्र है. नॉमिनी એટલે સમજાય ને આપા બેંકામ પૈસા બોત હે का नाही तो ત્યાં પોहा નાવે ટકા પડતે હે का ઓટી ગોટી गोया काय तो पासे या पैसा काल तो पोयरा नावे टका पडे बाई नाव टका पडे. तो देवाधाक राखणारो पुरुष जो वे त्या जीवनाम देवाधाक में जो चाल है तो वे ती बाई 5 मीटर इसरवाडी जाताना समय पासला ने चालती री तेरी भी ती त्या मार्गाव जाहे ज्या मार्गाव तो चाले. हालेलुया. ज्याल तो प्रार्थना को है त्याल ती प्रार्थना को है. ज्या तो भक्ति को है त्यास ती भी भक्ति को है. जे के तो उपवास को है ते के ती भी उपवास को है. आणि म्हणून त्या बेनी आ संताना विषय लिखला है का त्या संतान मेजाभोवती मेजाभोवती जलपाई. मराठी में काय शब्द बेटा? जैतुनाच्या रोपा. बादे बोला जैतुना रोप. जोर के बोला जैतुना रोप. हालेलुया. अपाल जैतुना रोप आखे तेरी याद नहीं है. अपाल कांदा रोप ने कारा तुम्हें काय वेंगा रोप का अपनी दिन पाके अपाती होत पाकी છે. એક દી મન સોનગોને પણીલો આકે અમારા માટે તરુ મૂકી થોજો એટલે મૂકજો તરુ આખું હું કોડો તરુ એટલે કાંદા તરુ આખે કાંદા તરુ म्हणजे કાંદા રોપ બાતા એટલે રોપણ તરુ આખે એટલે બાતા રોપण्या बियारो तू तरू आखे वार तिरी बहुत आणि तरू काय येतो असे म्हणजे हा तो आम्हाल ये ठिकाणी जलपाई એટલે का जैतूना रोप એટલે खाली बियारो नाही. रोप हे त्या रोपाल वृक्षानो रूपी है. हालेलुया, हालेलुया. आणि त्या बाळका विषय माय अर्थात हर्षिका विषय माय डायरेक्ट है क्या की का अगर हाबेल आणि सारा बेनी जाए देवा भय में जीवते हैं त्या मार्गाम चालते हैं ते बराबर कष्ट मेहनत कोते हैं आणि बाई ते गो में फलवंत द्राक्ष समान है. तो तुम्हें जी हर्षिका है ती पहिली बाबती है का ती तुम्हें मेजा भवती काय है जैतुना रोपासारखी. हालेलुया, हालेलुया. जैतुना रोप. मैं पुष्करदा संडे स्कूल में किंवा पुष्करदा मैं या एरिया में संदेश जो मैं देना तो जैतुना बदल बोली आए का त्या जी मुळे ते ती मुळे कोशिश करते हैं का जा हुदी पाय माझेम नहीं सापडे ता हुदी ते जा कष्ट करते हैं. आणि ती झाड हमेशा नीलोत्तर होय निळार होय. अगस्त सितंबर में आई इस्रायल बोलो 2011 झाडे बादे ठिकाणी कदाच उखाले देखाय परंतु डोगालाव भी खूब ऊंचा डोगालाव भी रूपांतरण पहाड़ वे गोयला है
आणि त्या रूपांतरने पहाडवे बी जैतूना झाडे आते आणि ती हिरवे आते. त्या जागा जर सोडी नामायचे तो बंजर भूमी है. हर्मगिदन जो जागो है, जे ठिकाणी युद्ध होणार आहे त्या जागा खेती आज भी नाही कोई. त्याला मालूम है या जागा युद्ध होणार आहे. तो आरक्षित जागो है, तो उखालो है, खुरपुडी है. परंतु जे ठिकाणी इजाड रोहे ती जाड मिळणार होय. आणि त्या झाडा उपमा आज देवा भय राखणारा पुरुषा संतानाल आणि त्या स्त्रीनं संतानाल दिली है का ते जैतून वृक्षा समान हमेशा निळवणार रहते. હવે ઈ જૈતુના રોપા સમાન ઈ બાળક મેજાભોવતી કોઈ હે રીતે કે બની રોય. મેજના અર્થાત ટેબલ. या टेबल ही आमा जो आम्ही गो गावा रहते हैं त्या समय वे काय कोझे आमा ने बादे मिनता बोझे नाही का गोठे कोझे ता प्रार्थना कोझे ता चाय पिझे ता खायना खाजे ते ठिकाणी वचन वाचे ते ठिकाणी मनन कोझे आमा. यहुदी लोका रिवाज आहे क्या तो त्या 1 वर्ष आईने 6 वर्षपर्यंत आई हो त्याले बायबल नो जो जुनो बायबल जो आतो जो जुनो करार जो आतो तो आई हो त्याल हिकाडे. 7 वर्ष आईने 12 वर्षपर्यंत त्याल यहुदी गुरु हिकाडता आता. आणि त्या एका ठिकाणी जो बोहता आता त्या समंदर एकूच बायबल जरी रोय तो एक कान्नी भी पोयरा वाचे ती भी सीधा वाचा जोसे एले कानी निघी जाए ती भी सीधा वाचा जोसे ये कान्ने भी सीधा वाचा जोसे आणि ये कान्ने भी सीधा वाचा जोसे. हालेलुया हालेलुया. ते जो ते ठिकाणी मेजाही योग्य होते री त्या टेबलही योग्य होते री एका जागा जो ते योग्य होते री त्या समंदर त्याहाल मिळणारा ज्ञान त्याहाल मिळणारी बुद्धी त्याहाल मिळणारो चातुर्य वचन शिक्षण ई शिक्षणाद्वारा जणू काय त्याहाल एक 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 काय की सके त्याला मा शिक्षण अखजे त्याला मा संस्कार अखजे त्या बौद्धिक बलस्थान अखजे ती जो ती प्राप्त कोय तो त्या ज्ञाना कोले आई हे आभाल आधार मिळे. हालेलुया. आई हे आभाल आधार मिळे आणि त्यासाठी आम्हा जे का प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेम ने मंदिराम जो टाकाय गोयो तो ता सापड्यो आणि जो तो सापड्यो तो गोटे रोतो नाही सापड्यो तो रोडतो नाही सापड्यो तर एक जणू काय जे के तो बालपण में त्या गुरु नो सानिध्यामाय तो जे के तो बायबल त्या समय में वाचतो री आणि त्या उमर ने जोले पोरे चमकी भोई जाते री त्या समान त्या 12 वर्ष न उम्र में तो त्या चमकी बोटला गुरु लोग आविष में सापड्यो. हालेलुया. त्या बुद्धी त्या ज्ञान त्या चातुर्य त्या धार्मिकपणा यो बाध्य गोठ्यो आई हे आभा हटी नवलन कारण जाया चकित होणारा कारण जाया. त्या समान आई हो ने अब हो जोवे मेजा ही जोवे टेबला ही जोवे ते प्रार्थना માટે योग्य होई किंवा जेवणासाठी योग्य होई त्यापेक्षा ते प्रार्थनासाठी योग्य होई एका बिचार सल्ला सूचनासाठी जो योग्य होई त्या समयना अंदर आमे पोरे त्या जैतून वृक्षानो आकारली आणि त्यासाठी पहिली बाबती रोग है का आई ह्या बाई त्या बाळकाल संभाळ आणि संस्कार देणं गरज आहे. मध्ये बोला संभाळ आणि संस्कार. हालेलुया हालेलुया. 2003 में मोरथवा गांव सोडी नाही उदयपुर ने ग्रेज्युएट येणं आणि पास लगेच एप्रिल महिना 21 तारखेला मान यादी है ताहुदी 21 तारखेला मैं मोरथवा गांव सोडिया आणि हवा गया है मां पोरी 3 महीना आती हामी कदम मेरी डाया नहीं कदम पोहावा आ रोड ती आते का पोहा कहा रोड है ती बोले नाही का ती कहा रोड है के पे त्या मोठे कोले ते त्याला मालूम पड है का फाडका बीजी गोया रे बीजी बीजी नेला ले खजवाड़ता रे तो भी पोयरा रोड है बराबर है त्याला खजवाड़ है तो भी रोड है पे तीने आखे मान खजवाड़ है कि खाली ई गोया पण रोड असते आपण काय समजायचा ती घेडी घेडी खाणारा ती कोई भी उठणारा तुम्हा पोरी 12 आणि 1 वाजता उठे आणि रोवी रोवी योग ती रोवे आणि ती आई हुए एना इंदरो है
खूब जागरण होय माही आइडिया कोई का हमें बेनिहा शिवाय ये तीसरा माहो तो रखना हेता नहीं दुनारा कादा हेता नहीं आई योगता गो ने बारे निगे तो बेन तीन दिया शिवाय याव नहीं तो ही पोरी रोडती बोडती बनी गई तो पासे कोना खाए वही तो वही बिरोड़ी नहीं बिरोड़ी है माई होड़ी आइडिया कोई का पोई रोड़ा दईना ज नहीं बिल्कुल ज रोड़ा दईना नहीं એટલે મન બી તારસ નહીં યેલ બી તારસ નહીં અને બીજાલ બી ડિસ્ટર્બ નહીં वाईच रोड्या ई कोया का येल फडे ते खवट 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 म्हणजे रोडान ने जगह वाई भी रोडान देना नहीं रोडान ने देना पासे पड़ोसी है के आखे का તમારા ઘરે કે છોકરો છે કે ને ખબર નહીં પડતો રડવાનો અવાજ નહીં આવે ને એટલે ખબર નહીં પડે અમ્મા ને કે લાગે કા અહીં કોલોહારો પપ્પા હે જે પહાલે વાઈ भी रोडान नहीं वाई भी रोडान नहीं 6 7 8 महीना हो गया काही 3-4 महिने जे लस्से वगैरे देते का नाही कोई राहत तो दहीना दही गया माँ पहारोडी आई लस भी नहीं जाता पण जे गोरू ती नरसा लसदा पडणार सोबत कोशिश देना ते आपण मा बेदी जाय कानी रे आपण मा बोराव काही पोड्या होणार ओळखा लाग्या रोडणार नाही देईनो के ती खूप मन लाग्या थोड़ा दिहा पासे है माँ पोरी मोटी मोटी होती गई रोड़ा लगी रोड़े खोरी पे रोजे नहीं मिले तू वो कोई प्रकार है भाई रोड़ा रोड है मोई बाता कोई दे जोड़ा तोड़ा को दे तुम्हारा मालूम मुझे तो आखा मोई जुदा कोई दे पेन रोड़े भी पेन रोजे नहीं मिले हाँ कोई पे रोजे नहीं मान लगे का मैं पहले नहीं रोड़ा नहीं देना चाहे देखिए रोड़ा नहीं पासे नोरसा के मी एलिल जो रोड़ा नहीं देना एलिल भविष्यम त्रास हो जी डेडी माने जी नस श्वास नलिका है ती अगर खेचाई नहीं हाँ अन रोडी पोरा हाला जाए का नहीं तो एक वारो ले है का सोड़े तीन ने हमाज पड़े जब मुई है के पड़े तो हम जाएगा हम बंद को यारे भाई हाला जाए आप आते का नहीं हाँ तो ती या की होए का पोयरा रोड़ी नित्या जी श्वास नलिका रोहे फुफ्फुस जो रोहे फेफड़े होते हैं ते मजबूत होते हैं पासे त्या दोमा बीमारी लागे नहीं એટલે ती श्वास नलिका एकदम क्लियर होए है कि मन नर्स आख्या पासे तो गरे मानो काली भी आखो रोड़ा दीदी जाए के पासे माई करे लाखो रोड़ा देना पेन जागे જ રહીના હંગા આગો એટલે બેન એક મિનિટ જાય કાઈ સ્મિલ નહીં ના હંગે तो पोयराल आमा काही कोजे का रोडा बी ने देजे पाही रोजे आणि आयोने आबोने आम्हारी कादा नसल्यामुळे आम्हाला सांभाळला हाटे आम्हा खूप कोशिश कोजे परंतु इही जेव्हा आम्ही वचन वाचना हेचा तो मेजा भोवती जेव्हा ती बाळक जैतूना वृक्षन समान जेव्हा ओए तो त्या हाटी सांभाळा गरज रोहे त्या संस्कारा गरज रोहे आणि त्या सांभाळ आणि संस्कार में शारीरिक संभाळ आणि मानसिक संभाळ ये बेनी गुठी गरज होती हालेलुया हालेलुया पोयरा कोवे पडी जाय त्याला कोहा भागा लागी जाय आणि त्या परिणाम कोवे बघवा पडी मालूम नाही आणि त्यामुळे आई हे भाई त्या संभाळ लेना हेता एस्तर विषय में निकला है 2 अध्याय आणि 7 में आणि 20 में एक निकला है का एस्तर संभाळ मोर्देखाई लिदी हालेलुया ते लहानपणापासून मम्मी पप्पा नाही येते परंतु मोर्देखाई ते संभाळ दी आणि ते संभाळने लिदे ती मोठी जाई आईहा भो नाही है तेरे भी ते शरीर तंदुरुस्त आता ज्या पोहा आईहा भो नाही होरी ज्या आंगुळ चिंगुळ नाही क्वार्टरी ती साहजिक से का त्या सौंदर्य बागे बागे लोसो है ये पोरील आईहा भो नसताना वचन निकला है का ती 127 प्रांत नो राजा तो त्या राजा ती राणी बनी आणि जोवे त्या से ती नजर कोई त्या समंदर त्या मन प्रसन्न जया ती एक अति सुंदर कन्या थी कारण ती संभाल एवं कन्या ते विषय में एक निकला है का ती हानि आती तो वे जह के माने ते कोच ती राणी पद ती प्राप्त जया तो परंत ती मोर्देखाई ने गोठ मानती आती ती सुंदर आती ती सुंदरता ती घमंड ने आतो
ती मम्मी पप्पा नाही होते तरी ती संस्कार आता सुंदरता ती संस्कार बी ते आता आणि त्यामुळे ती ते जो चाचा लागतो आतो किंवा काका लागतो आतो तो मोर्देके ती जी काही गोष्टी ओकाल देतो आतो ती ओकली की ती चाली आणि ती त्या आयडियामुळे ती राजमहल में जाहे आणि ती ठिकाणी ती कोलाक महिना होती ती तयार कौमी है आणि ती जो वे राजा अगला जाहे तो वे राजा ती अगला राजदंड लांबको है अनाखे का ई पोरी ई कन्यामान मंजूर है आणि ती राजानो राणी बोले ये बादी गोठी पासला ते संभाळ को मिळला आहे ते संस्कार देवा मिळला आहे आणि या माटे जणू काय ती आईवा भाऊ जरी तानावरी तेरी भी त्या मोर्देके न जीवन में ती जणू काय मेजा भोवती त्या जैतुना रूपा समान ती टवटवीत होती हालेलुया हालेलुया दुसरी बाबत शिक्षण आणि ज्ञान नीतिवचन त्या 23वा अध्याय नीतिवचन त्या 23वा अध्याय आणि 14 वचन किंवा 12 वचन या नीतिवचन त्या 23वा अध्याय हा तू त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचेल. हा बेटा 12 ने वाच. तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वाणीकडे वचनाकडे लाव. मुला शिक्षा करण्यास अनमान करू नको कारण त्याला छडी मारल्याने तो मरणार नाही. और आगे तू त्याला छडी मार आणि अधोलोकापासून त्याचा जीव वाचव. बस दुसरी गोष्ट जी है का आपे बाळके जैतुना वृक्षना समान मेजा भोवती आपहाल तोवेरा मिळी जोवे आम्ही बाळकाला मा शिक्षण आणि ज्ञान दाहू. बादे बोला शिक्षण ज्ञान. हालेलुया हालेलुया. शिक्षण और ज्ञान वचन निकला है अपना हृदय शिक्षा की ओर और अपने कान ज्ञान की बातों की ओर लगाना. हमें पोयरहा हृदय अंतकरण मन इ उत्तम शिक्षणा से लागला राहतो. आम्ही ऑनलाइन शिक्षण घेता त्या ऑनलाइन शिक्षण में कु खोला ही कहे आई भी नहीं आखी सको तुम भी नहीं आखी सकी क्यों आखी जो त्या रिजल्ट रही तो आणि रिजल्ट में भी होना है कोई हाल पासूस कोई दे जा बराबर है तो रिजल्ट है. हम हे समय वे 1 जून रहे ने रिजल्ट 1 जून 1 में रिजल्ट डिक्लेअर होय आणि त्या समयानंतर आम्ही काय परिणामी मालूम नाही आणि यो खूप लांबो कार्ड रोय आणि त्या कार्ड में निकलणार रोय वरच्या वर्गात गेला का नाही पाठवण्यात आला काहीतरी लिखलं रोय ने त्यामुळे मालूम जाय नाही 35 मार्क के पाडा जो है आम्ही 28 रोय आणि त्यापासून गुरुजी जोडले रोय त्या मालूम जाय नाही पे लाल सोई के काहीतरी लिखला रोय याले ग्रेस देवा मिलना है या कृपा को मिलनी है ओ ऊंचे जाय होलो काय देखाय नाही पण यार 5 मार्क के आजू दी देला है कोना मालती मी नहीं हम जाए એટલે આમાં ડૂડી પાડે આશ્રમ માને તે નવા પાડાના બાપાઈને બમુતાની દે આમાં પાસ થયા पहिली पास जायला तो आम्हाला काय लागे का आम्ही नीचे भी एक वर्ग है आम्हाला दुसरी में जाए दुसरी पास जाया तीसरी में गया तो लागे का आम्ही नीचे अजून मेन वर्ग है हे कोता 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 10वी नहीं गोया 10वी तो गोया पेन हेता तो आज हेता आमाची पेन लागे है कोई कोई आमा पास जाया आमा उसे अल्लाह है ये दुनिया गोष्ट है परंतु शिक्षा जी है बाइबल में शिक्षा विषय में निकला है तुम्हें ज्या हृदय है तुम्हें अंतकरण है ती हरा शिक्षणा से लागूला रख जा आणि तुम्हें कान ज्ञानो गोठे से लागूला रख जा. बीजी गोठ मा ही आख्या का शिक्षण आणि ज्ञान ई प्राप्त झाल्यानंतर बाळक जी है ती बाळक आई हे आभा माटे आधार बन है त्यासाठी अभिमान का स्वाभिमान माटे ती जणू का एक जरियो बन है ती इतर लोका माटे आदर्श बन है आई हे आभा लागे माँ पोहा धन्य है जल माई जन्म देनो जी माँ गोठमान है जी शाळे में 1 नंबर ली है 2 नंबर ली है 3 नंबर ली है. हालेलुया हालेलुया. एकदा एक पोरो शाळे माने हे के रिजल्ट इन बोमुलता ही आखे हे के पप्पा पप्पा आजे मा 1 नंबर येनो 1 नंबर येनो
आबो आखे या कोदी एक नंबर नाही ना आज के येनो आखे पप्पा मा एक नंबर येनो कोडा चाचणी परीक्षा में एक ज प्रश्न आतो कोहो प्रश्न आथ्या पाग कोलार था तो एकूच प्रश्न आतो आणि त्यान पोयरो एक नंबर लिहिलो साळे माने बोंबलतोय ना आबा आज मा एक नंबर लेतो आबो आखे कोदीच नाही तो नाही हो का तो एक नंबर लेतो पण तू होदना काय ती आखे आखे आबा एक नंबर येनो मा आखे प्रश्न होड़ा तो आथ्या पाग कोलार था पासे बेटा तू कोला लिखला के मैं 100 लिखला आबो के 100 लिखे तेरी नंबर पोयलो येनो के पासे पोयरा के आबा बाकी तो 10 लिखला कादाई 12 लिखला कादाई 8 लिखला क्या माने होगा ने 100 मैं कोमे लिखला तीज पीढ़ी वापस ही का ये धाक लगे हमारे बादा ऑनलाइन चल रही है कान केस ने मोन केस ने मोबाइल केस ने टावर केस ने नेटवर्क केस ने अगला डाया बा खोड़ा खोड़ा हाटी तातो वारो होता फिर ये डोगाली हिने तातो वारो ही का एहने तातो वारो ही का એટલે हियाळा मोलनार होय ने तो तातो वारा जुळ कीजा लगे तांबा खोड़ा मोनारे पाई होता पिता नारायणी आणि जुबाने मोबाइल होता पिता टावर ओड़ा जागा बिया था का जाम बेड़ा भूत रोते ताम भी जाइन टावर का क्यों का विचार करता तुम्हें बाप दादा हमारा नाव लेता ना आता फिरे तुम्हें तुम्हारा जोता भनको को दिन हो हावरान बेड़ा भी टावर लगे तेले ताम जाइन पकड़ा तो होने दिवी ओड़ा ही बोला है तो वचन में निकला है आमे पोरा जैतूना वृक्ष समान टवटवीत रोय आई हे आधार में त्या सानिध्याम रोय तो तिहा हृदय तिहा कान ज्ञानना गोठी से लागला रांज होसे हालेलुया आणि म्हणून वचन में निकला है नीति वचन क्या 31वां अध्याय पहला वचन निकला है नमूएल राजा के प्रभावशाली वचन जो उसकी माता ने उसे सिखाए हे मेरे पुत्र मेरे निज पुत्र हे मेरी मन्नतों के पुत्र अपना बल स्त्रियों को न देना न अपना जीवन उसके वश में कर देना जो राजाओं का पुरुष खा जाती है ये ठिकाणी आईहो जी है ती आईहो पोयराल ज्ञान ही कर रही है ती वचन निकला है राजा के प्रभावशाली वचन जो उसकी माता ने उसको सिखाए हालेलुया और राजा तो जरूर है राज मुकुट सिर में है घोड़ा बोई फिर है रथा बोई फिर है दुनिया न्याय को है परंतु दुनिया को ही काढ्या आई है हालेलुया हालेलुया आई है ही काढ्या आणि म्हणून ये जे 31वां जो अध्याय है त्या अध्याय में निकला है था लमुएल राजा आई है त्या प्रभावशाली वचन आखले आते हैं जो आमा नीति वचन या तुमा नीति वचन त्या दुसरो अध्याय नीति वचन दुसरो अध्याय एक वचन हे मेरे पुत्र यदि तू मेरे वचन ग्रहण करे और मेरी आज्ञाओं को अपने हृदय में रख छोड़े और बुद्धि की बात ध्यान से सुने और समझ की बात मन लगाकर सोचे और प्रवीणता और समझ के लिए अति यत्न से पुकारे और उसको चांदी के समान ढूंढे और गुप्त धन के समान उसकी खोज में लगा रहे हालेलुया ध्यान थी बना जा आमे बाळके आमे संताने आमे मेजाही आमे प्रार्थना जागाव आमे भक्ती न जागाव आमे गोम जागाव जैतून वृक्षा समान बोने आमे आधार बोने फळ देणारे बोने टवटवीत बोने सावाडी देणारे बोने फल ने फूल देणारे बोने तो यासाठी बीजी बाबत आपण है का आई है आभाय त्या ज्ञान ही करना गरज है आणि त्या राखना गरज है का तू मा आज्ञा पाळजे मा आज्ञा तू मनाम राखजे त्या तू सोडहे मा बुद्धी ने गोठे तू वना करोजे समझ ने गोठे से तू मन लागवी राखजे आणि त्या समनंदर तुल समझ प्राप्त होई हालेलुया 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 स्पर्धा परीक्षा से हमें समाज हमें पोरे खुला प्रमाण में अगला जा मागते हैं आई तो आखी भी नहीं सीखी स्टैम्प हाटी वॉलीबॉल हाटी बैट हाटी टूर्नामेंट नो आयोजन ने माटे ग्राम पंचायत ने पैसे मिळता का नाही नाही योग्य स्कीम है का नहीं पोरे 11 जण लागता बस गावामध्ये बरोबर है त्या 11 जण 51,000 बक्षीस होई देता ने उच्छल सोनगोळ केसने गावाने पोरा येता आणि रुळ्या कोई साफ सफाई कोता केसने तरी पाइप लीता तारे साफ सफाई कोता पाणी लीता ला बदा सजावट तपासे
ये 4 अंक बाहर निकल गया और ये 6 लगा दिया. एका गावामाने 11 जुवान 51,000 रुपया होती त्या बक्षिसाच्या हाती ताकद नव्हती. त्या धाडस आहे. कभी भी क्रिकेटर तरी तुम्ही विरुद्ध मी नाही बोलू आहे. आय मी क्रिकेटर आतो वय वय बोललो बाजू नाही आतो पण वय वय आपण तुम्ही विरुद्ध मी नाही बोलू पण आहे की आता मागे जे की तुम्हा टुर्नामेंट राखता हे की कमीत कमी 51,000 मा परंतु 20,000 पुस्तक केले जा आणि गाव वासा तरुण हालात जा आबा आम्हा तो क्रिकेटर बोनी हा आम्ही शिक्षण सुटी गोला आहे परंतु या 20,000 रुपया आपा लेता गावात टळूता आणि आपले गाव एक लायब्ररी टाकता. हालेलुया. गावा विकास होई का नाही होई होई पण ते की कुतरी आदर्श घडवी तोवे ने तोवे आम्हाला ज्ञान प्राप्त होई तोवे आम्हाला बुद्धी प्राप्त होई तोवे आम्हाला उच्च पदावर जाऊ तोवे आम्ही समाजाबद्दल कुतरी उच्च पदावर जाईन हारा निर्णय ली पण त्यासाठी आम्ही पोरहाल प्रवीणता ही का पोडी आम्ही पोरहाल ज्ञान ही का पोडी आम्ही पोरहाल शिक्षणाचे ध्यान रखा पड़ी. आणि या विषय में या नीति वचन निकला है 3 अध्याय 1 वचन निकला है हे मेरे पुत्र मेरी शिक्षा को न भूलना अपने हृदय में मेरी आज्ञा को रखे रखना क्योंकि ऐसा करने से तेरी आयु बढ़ेगी. हालेलुया. चौथा अध्याय में हूं तो चौथा अध्याय में निकला है 4:1 में हे मेरे पुत्रों पिता की शिक्षा सुनो और समझ प्राप्त करने में मन लगाओ. बार बार या नीति वचन में 5वां अध्याय 1 वचन में लिखा है हे मेरे पुत्र मेरी बुद्धि की बातों पर ध्यान दे. अभवा कहे माँ बुद्धि गोठे से वो नहीं अभो भी बुद्धि वाले तो पोहाला की माँ बुद्धि गोठे वो नहीं अब बहुत पोहरा जाती तुम ठिकाना में तू मन क्या करतो पोहड़ा मारा देते हैं ही पोहरी वाहनी हेती इटले तेल ते मालूम पडणार नाही. गोया वर्षी ती एका राहते आम्ही 2 वर्षाचा आहे 16 वर्ष होती मीटिंग चालते जरूर तो पासे पेला पाया दुकाडी आहे. तिसरी बाबत आम्ही बोलता हूं ते प्रेम आणि तेल हारा कामासाठी प्रेरणा जर देणे किंवा आम्ही पोरहाल प्रेम आणि प्रेरणा जर देणे काहीतरी हारा कामासाठी तर ती जरूर आणि जरूर ती जैतूना वृक्षा समान बने. हालेलुया. प्रभु यीशु क्रिस्ता विषय में निकला है लुका त्या 2 अध्याय 40 वचन में भी 52 वचन में निकला है प्रभु यीशु क्रिस्त बुद्धि के परिपूर्ण होतो गयो डील डोल में तो वत्तो गयो आणि मनुष्य आणि देवा कृपा में वागतो गयो. हालेलुया. हालेलुया. ये बादे गुठे पासला ते त्या आई आभा सानिध्य त्या आता वचन में है के निकला है प्रभु यीशु क्रिस्ता जन्म जायो त्या देहा माय 3 वर्ष आसपास ने बाकाल माई टाकी देव ने आणि यासाठी खूप आई ह्या बाल पोयरासाठी विलाप करा पड्या रोडा पड्या त्या प्राण गोयो त्या त्या देहा में योहन्ना भी जन्म झालो होतो. योहान प्रभू येशू ख्रिस्त 100 महिना मोठा होतो आणि त्यामुळे जी जान जोखीम येशू ख्रिस्तासाठी जीवा जोखीम आती ती जोखीम योहन्ना भी आती पण या बेनी वाचाय गोया पासे प्रभु यीशु ख्रिस्ता मम्मी पप्पा हाल देवादूता आख्या का तुम ही लेके जा मिस्र में जा आणि त्या मिस्र में तार होया आणि मिस्र में तार होया पासे जोवे या दुश्मन लोग मरण पाम्या पासे वचन निकला है ता का मिस्र माने नाजरत में तेरा लागे आणि त्यासाठी प्रभु यीशु ख्रिस्ता नाझरी येशू के आत्मा में तो ती ठिकाणी वाद्यो ती ठिकाणी तो मोठो जायो देख जा एक पोयरा आई हो अब हो गावा गावा में फिरते रोइए तर त्या गाव को हा ई आम्हाला मालूम पडे नाही. त्या कोधी कोधी त्या विकास रोखडाय जायगा का त्या जागो कानी है त्या बाप दादा कानी है तो बीजा गाम त्या जमीन ना है तो खेती के कोई ताता गुहू के बांधी और तू प्रभु यीशु ख्रिस्ता विषय में तुम्हारा का त्या ह्या भाल नारा पडणार आता त्यासाठी त्या मागी लोक प्रभु न कृपावली मोठी जाई का त्या डायरेक्ट काय काय लिगोया सोना दूध आणि गंधरस ये बेनी गोठी बलिदाना किंवा सुगंधित द्रव्य है पण सोना लिगोयला ने ही गोठी एक मोठी होती. हालेलुया. गाव गमावा पोड्या त्या जीव जोखीम में आतो ओढा देहाम देहाल त्या मागी लोक आहे. मागी म्हणजे जातीयारी संबंधित है प्रदेशारी संबंधित है. मागी એટલે मागी खाणारा लोक नाही का योग सेवक है का मागी खाणारा बिगोला मागी खाणारा का होना देता पीता या मागता पीता तो ओढा गलत अर्थ मा काढा तुम्हाला नाही दूर नहीं गोठाकू मागी એટલે मागी खाणारा नाही. ह्या विषय में निकला है का त्या खूप ज्ञानी व्यक्ती आता त्या ज्योतिष लोक आता आणि काही शास्त्रामध्ये निकला है
का त्या राजा समान लोग आता तो त्या होना चांदी जी भी रीति आता ओहड़ा समय में प्रभु यीशु ख्रिस्त नाजरत में है आने तोता मुठो है यरूशलेम मंदिर माने त्या ली जाते हैं आने वचन में लिखा है तो आई है अभा अधीनता मातो हालेलुया हालेलुया तो त्या जी सानिध्य मिला आता आई है अभा जी उपस्थिती आती ती उपस्थिती त्यासाठी प्रेमळ आती मरियम माता नो कुवारीपण में जुवानीपण में जी जीवन आता ती जीवन आदर्श जीवन आता कहा करती थी कुवारीपण में तो ती तरुणपणा में आती ती कुवारी अर्थात हे क्या समज आहे का ती कमीत कमी 14 ते 16 वर्षा वयोगटामध्ये ती आती आणि ते जीवन में ते शारीरिक सौंदर्य भी आता ते शारीरिक कौमार्य भी आता ती कोणत्याही युक्ता पोयरा पुरुषा संपर्क में आती અને ઓહડી માતાનો પ્યાર અને માતાનો સંસ્કાર અને માતાનો સારી ધાર્મિકતાનો પ્રેરણા ત્યાં પ્રભાવ પાડલી હતી हालेलुया हालेलुया भाई है आपे पोरे हो जाते हैं थोड़ा समय में अपन बालकाटी प्रार्थना करते होगा उच्च आत्मा को हापे नहीं कहूं से प्रार्थना करते हैं का मालिक अपना कहूं कहे ना गुड होते पोरे हुई जाए तो वे आइया भाई योगदा रात्री उठना आणि लहा तोलपा वाचून प्रार्थना करा तुम्हाला तुम्ही पोयरा माथा वाचून प्रार्थना करासाठी पूर्ण हक है आता तुम्हा ते आईवा बोलते आणि या टीपीस क्रॉस पत्र लिखला आहे का बाळक आइया भा अधीनताम रोय तो त्या सुखी दी रोय आणि तो पृथ्वीने लांबी जिंदगी मिळी हालेलुया हालेलुया तो ई माता मरियम एक प्रार्थनावादी व्यक्ती आती एक प्रेमळ व्यक्ती आती एक धार्मिक व्यक्ती आती साथे साथे ती जी देवा मार्गाम चालणारी कन्या असल्यामुळे बीजेबाई त्या आदर्शने आतो तर स्वतःची आई आदर्श त्या डोळागला आतो हालेलुया हालेलुया अब हा विषय में निकला है का यूसुफ एक धर्मी व्यक्ती आतो धर्मी व्यक्ती आतो तो त्या धर्मी व्यक्ती शिक्षण त्या धर्मी व्यक्ती प्रेम त्या धार्मिक व्यक्ती संस्कार त्या सानिध्य એ જ જોનું का येशू ख्रिस्तने માટે શારીરિક દૃષ્ટિકોનાतून પ્રેરણા હતા અને म्हणून तो मनुष्य कृपा बी वाद्यो અને देवा कृपा बी वाद्यो અને ढिल्लोल के बी वाद्यो અને ये रीते के त्या उछेर जायो हालेलुया हालेलुया एक दी एक व्यक्तिमान मिळ्यो आणि ते काय आख्या आयल खान देना का कोरी आखे वाय करून जहे आबा खान दी है आयल पण त्या व्यक्ती મને ગોઠાખી માં આયો માં પત્ની માં પોરેલ એને ગાળી દે त्या शब्द आहे नाही बोला मागू जोला त्या बोलल्या तोला परंतु एक शब्द बोलून तुम्हाला ऐकला ती बाई ती मोठी आयो की बोले आई जे के विधवाय होई ते के मां वो नहीं भी विधवाय समझे मां पोयरा पोरी विधवाय समझे आणि एकदा विषारी जंतू येईल की हा दंश कोई ना दे पण ते प्रेम कोई खान दे काय खान दे आणि जो तो व्यक्ती गोठमा नाखे ने मां तो हृदय દોડતું ગયો કાંઈક સ્વતઃ જન્મદલની દેનારી આયુ પોતાને બાળકને માટે કડવા શબ્દો વાપરે નથી આપે કા વિધવા જાય પુષ્કળ कुटुंबाम प्रेम का ही मालूम नहीं है देव का ही मालूम नहीं है नीति नियम धर्म कर्म का ही माहित नहीं है याम फक्त काय माहित रहे तुम अबहो तुम आई हो तुम पोहो तुम वो नहीं बस मां स्वार्थ पुरो जायो तो तुम्हा पत्नी ने तो पास नाही आणि ती गो में ओढाव है कजा कंकास आणि त्यामुळे ते ठिकाणी जी नवी पिढी उच्छेरो है पोयरो पोरी मोठे होते हैं ते हाने ने गाळी शब्द आती हा कानामाय पोडलार होता हाने ने अबो आयल ठोके है ई त्या पोराल पाटोयचा है आणि कधीतरी त्या पोराला मार पडे
काही पोरे माई देखले ते मोठा महाल माहे ठोकते हैं ने एके वैवाहना पोरहाल भी आयुहा बो ठोकते मैं देखिया तुम्हारे भी देखिया री नावे मा कहा पण योगदा गो मेला सीन और ने तुम्हाती सीन बोन को तेजा वैवाहना पोरहाल भाड़े भाड़ बोड़ाम ठोकते हैं दूर छिटकते हैं खूब खराब जिंदगी है ली आया कमा कहीं आई है अब हाई पोराल प्यार देना है प्रेम देना है सारा कामानं प्रेरणा देना है आयुहा भोपोते आदर्श बनना है त्या समय आम्ही पोरा ज्ञान आणि बुद्धी आणि डिलडोल में वाढ होती जाए आणि महाप्रेम भी आम्हाला मिळतो जाए देवा प्रेम भी वात मिळतो जाए आणि त्याद्वारा एक उत्तम होणा शिक्षण आणि नीतिमान धार्मिक होणा बाळक आम्ही गोमे निर्माण होई आणि ती आम्ही मेजा भोवती आम्ही हाती आधार बनू सिल्ली बाबत बोलता हूँ माँ बोलना पसंद है खुदा नीति वचन 29 अध्याय नीति वचन 29 अध्याय आणि 18 वचन 29 आणि 18 ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात हाँ पण धर्मशास्त्र पाळतो तो धन्य बस हिंदी में क्या लिखना है जहाँ दर्शन की बातें नहीं होती वहाँ लोग निरंकुश हो जाते हैं और जो व्यवस्था को मानता है वो धन्य होता है 17 वचन वाच बेटा 17 हाँ तू आपल्या मुलास शासन कर आपल्या मुला शासन कर म्हणजे तो तुला स्वास्थ्य देईल हाँ तो तुझ्या जीवाला हर्ष देईल बस हबेल आणि सारा लाखामागे तुम्हें पोरेल ताड़ना कोजा आम्ही माको हा ताड़ना अर्थ है कि शिक्षा अर्थ है हुचकी के ठोकना तिमी कहा ठोकना जो व्यक्ति चूक कोय बार बार चूक कोय त्या समय तेल शासन कोना शासन अर्थ है का तेल थोड़ा सा दंड देना तेल थोड़ा सा खिजवाना हुचकी के घूमी देखा तू हमें दी ऐसे पोरे रोड़ा लगे तो तेल मालूम पड़ी का पासी योगता है कि कोई तुम्हारी मम्मी ठोकी तेल शासन को जा वचन में निकला है था पोयरा मोनामाय हानेनेज मूर्खतानो गाठ बांधाली रोहे अंती कोवे सुट है सोड़ी के देते हैं तो ये माजम सुट है हालेलुया जबरदस्त लिखना है बाइबल में पोयरा मोनामाय मूर्खता बा गाठ बांधाली रोहे ती जे डेडी माने मोना माने कौन सोडणार पेन वचन में लिखना है हुचकी के देजा ती सुटी जाए माँ हानी पोरी आम्ही 11 गोई हानी आती मालूम नहीं थी मेनबोती बोली पातिल की 2 राजा है क्या मालूम नहीं बुझ ले जाए फिर मालूम नहीं जोला दातिल 2 इलाव तोला दा रोडे बिन कुरुज माने ना को ये मेनबोती का ही तू बेटा मालूम नहीं तू वहां नहीं थी फिर हाना ती हाना योग दोम ती मेनबोती बोलती मेनबोती दोरा होते અને ખૂબ ખીજવા ગયા પૂરા બેલે દોઈલાં રાખો ઈચ્છા પૂરી કરા બાદ જો બોલતી મેનબોતે દોયાને ભૂજ લાયા ને આજુ સુધી યાદ હે કે અમે મેનબોતીને આપલે एकदा तो ए मम्मी त्या तावाव है के बाकी टके नहीं के नहीं के ते लगे का आयो मा ताव आतले ती बीती इच्छा काई भी के को अरे बुझदार होना रे तुझे काय मालूम पड़ा मूर्खता दुर्गुण या बाळका मनाम हानेने कुधी होता परंतु त्याल छडी मारना है त्या छडी मारना द्वारा निकला है का तो मनाल सुख प्राप्त होई आणि 5-18 वचन निकला है जे ठिकाणी दर्शन न घोटना है ते ठिकाणी लोक निरंकुश हो जाता अर्थात जे ठिकाणी कुटुंब एक व्यवस्था नहीं है कोयरा विषय में व्यवस्थापन नहीं है ती कोवे शाळेम जान जोजे ती कोवे शाळे माने यहाँ जोजे ते कोवे अभ्यास करन जोजे ते कोवे हुआ जोजे कोवे ते सरसाम जान जोजे कोवे ते मंदिराम जान जोजे कोवे ते कॉलेजाम जान जोजे कोवे ते हुआ जोजे उठा जोजे प्रार्थना करन जोजे कोवे बाइबल वाचन जोजे ई जे गो में कोई जातनो दर्शन संदर्शन व्यवस्था नहीं है ते ठिकाणी लोक निरंकुश हो जाता त्या अर्थ हे के हो है का आई है अभो खाईने हुई गई है तो पोहो भूमलो तकलो इने कोदे लिन खाए अनाय रखे अनाकी बोचर खाए गोया तू टाइम हो ये लोग आ आभार हारा लागे तो चाटी चाटी खा जाना
आणि तू कधी येतो कधी नाही आई हो वाटो कोण थोड़ी रहे हाकाने બધું વાટો તો હે કે જ રહે એટલે आई हेला अंदाजी है तो आजे भी कदाच के तेरी पानी पूरी खाए ही आणि जदी तुला भूक लागे तो दी तू आखता आई हेल आखना खाय गोया माना में हकुर आने दे हको में ना है और चटनी बुटनी कुटिन खोज आने और हाकाने कोवाय उठी कादाल ना उठा देना था कोवाय ईश्वरवाड़ी पी तो तेरी यारी खाऊं त्यारी खाऊं यार ती खाऊं कोतो ત્યાં ખાઈના ટાઈમ જુદો ત્યાં હોના ટાઈમ જુદો ત્યાં એના ટાઈમ જુદો અને ગોને ખાઈના પીના ટાઈમ જુદો જે ગો में दर्शन न गोठना है संदर्शन न गोठना है व्यवस्था न गोठना है ते ठिकाणी पोयरे निरअंकुश हो जाते हैं अनकंट्रोल हो जाते हैं आणि त्यामुळे ते पासे मीटिंगाला भोराटे की हर जिल्हा गेले मैं बोलना समझाया का तुम्हारा आणि एक समय माँ भी गोह के जाता माँ जिन लेके जाता बीजा काय को रखना माँ नहीं बेन धीमा वाटत है के डाकलो धोंदराट गए तो धोंदराट ने परत ही ना बोकाजे गए तो बेन ह्या काय बोकाजे नाही ना लोक पिक्चर नावले तर आवारा पागल दिवाना तो पिक्चर नाही तो पिक्चर आम्ही पोते जातो माझे जहाँ जाए ते ठिकाणी रात्र जाए ना कान खाना खादा ने ते तहके राहीना 3 दिहा के फरके बदला गोई ना हवे बंगे कचाल्यापासून निरंकुश जीवन आता व्यवस्था वगैरनं जीवन आता देव वगैरनं जीवन आता पण जेव्हा देव कोळ्यो त्या समान अंदर परमेश्वर मा जीवनाम बी अंकुशता रिनो त्या समान आम्ही आई मा संदेशाल समाप्त करा मगी हर्षिका अगर आई है आबहा मेजाही जवे ते प्रार्थना कोई जवे ते रोडी देवाल पुकारना कोई बाइबल वाची त्या समान अंदर ते जैतून रोपा समान तुम्हें अगला अवती भोवती नीलोत्री राखे सफल बने धार्मिक बने ती यशस्वी बने एके जर इच्छा लागते री तर त्याला संभाळ ना पडी त्याला संस्कार दा पडी त्याला शिक्षण दा पडी त्याला ज्ञान ना गुठीकडे पडी त्याला प्रेम दा पडी त्याला सारा कमाने માટે પ્રેરણા ના પડી અને સાથે સાથે त्याला नियंत्रण में राखी त्याला अनुशासन ना पडी ज्याला मा शिस्त आहे मराठी शब्द कहतो ने मराठी शाळे में शिस्त शब्द है इंग्लिश में डिसिप्लिन है तो ते गोठी आम्ही बाळकाल जद हिरोय त्या समनंदरामा ચોક્કસ અમે બાળક શારીરિક સદૃઢતા भी प्राप्त कोई बौद्धिक प्रौढ़त्व भी प्राप्त कोई અને त्या जीवना कोई आई आभार भी आधार बनी जे के युसुफा विषयी लिखला आहे युसुफ 17 वर्ष आतो आभा मेंढे जातो आतो तो बहा बुराई ए तो आतो पति बुराई तो शामिल ने जायो आई आभा डीएनए में जियो रीति पोरा कोरा लागे है आखा बहा वाइट मार्गाव आता परंतु या डीएनए में वाइट जुदा आता का मालूम नाही तो बुराईने दूर आतो आणि त्याच्यानंतर ते जुवानी पुनमी तो बुराईने दूर आतो जोवे त्याला बीजा देशामली गोये त्या लोकाय गो में त्या राटी मोको मिळ्यो ते ठिकाणी भी त्याला एकांत में बुराईने माटे चांस नो परंतु त्याला मालूम आता आई मां आबागो एकला पन में भी संगति में भी माई मां बहाल बुराई को तो देखा पति बुराई माई ताई में नहीं कोई आणि ही ठिकाणी माने नरमा या बोना है परंतु आई बुराई ही में नहीं को हालेलुया आणि तो अधीनता में रोयो आणि त्यामुळे तो त्या आई हे आभा किंवा त्या पोताने आभा भी आधार बन्यो त्या बहा भी आधार बन्यो आणि दुष्काळा दिहा में तो आता मोठा देशा भी आधार बन्यो आणि हर्षिकाटी आका मगी ती आम्ही नाही उमजी परंतु जोने जुवान पोरे आणि समझदार पोरे ते त्या राखा मगी तुम्हें अब हो तुम्हें आई हो तुम्हें संभाले तुम्हें संस्कार दे तुम्हारा शिक्षण ने ज्ञान दे तुम्हारा प्रेम ने प्रेरणा दे आणि तुम्हारा अंकुश में रखे तुम्हारा संस्कार ने ताड़ना दे तुम्हारा शिस्त प्रिय बनाडे आणि त्या द्वारा तुम्हा मम्मी पप्पा असुका दुखाम त्या सानिध्या त्या मेजाही तुम्हा नजरे अगला बनी तुम्हा फळ देणारा जैतून बने तुम्हा फूल देणारा जैतून बने तुम्हा टवटवीत जैतून बने तुम्हा सावली देणारे जैतून बने तुम्हा दिलासोने आधार देणारे जैतून बने ईज प्रभु चरणी प्रार्थना प्रभु कोते अनेक प्रार्थना कोते परम पवित्र धन्य ने सामर्थ्य पिता आज रात्रि परिक्रमा तो पवित्र नवाल जय जयकार को छे तो स्तुति प्रशंसा ने गौरव को हर्षिका हट्या में धन्यवाद छे प्रभु ती आज हानि बाळिका है ते राजो ओली बाबत नहीं हम जाए परंतु जो गोठे त्या मम्मी पापा आज रात्रि हुमुसते हैं जे मोठे आई होन मोठा वो हुमुसते हैं त्यो गोठे जवे ती मोठी होई त्या समान अंदर ती तो वचना प्रमाणे ती उछेर होय
તે વાળને વિકાસ હોય, તેલે પ્રેમ ને પ્રેરણા मिळती જાય, તે જ્ઞાન ને શિક્ષણ ને બુદ્ધિ પ્રાપ્ત હોતી જાય, તે શિક્ષણ અને સંસ્કાર પ્રાપ્ત હોતી જાય, અને તે મમ્મી પપ્પા આ અંકુશ में, नियंत्रण में, कंट्रोल में, शिस्त में बनी रोय, અને યા દ્વારા પ્રભુજી ती एक टवटवीत અને ફળ અને ફૂલ દેનારા જૈતુના વૃક્ષા સમાન ती आहे आभाटी आधार बने. ઈ તો શૂન્યમાં પ્રાર્થના કરશે. સાથે આજ રાત્રિમાં બોઈ હો મા બા મા મિત્રો સમાજ जो कादो आज रात्रि वो संदेश बनाई हो प्रभु हम प्रार्थना को छे हमें माने प्रत्येक व्यक्ति ज्या ज्या संताने हेते ज्या ज्या लेकरे हेते ते बाद दे लेकरे ज्ञान ने गोठे बनाए, बुद्धि ने गोठे बनाए, धार्मिकता ने गोठे बनाए. ओ प्रभु जी आया भाव ने प्रेम ने प्रीति અને પ્રેરણા પ્રાપ્ત કોય અને त्या द्वारा તે સદૃઢ होते जाए, તે પ્રૌઢત્વ प्राप्त होते जाए, તે समझदार होते जाए અને त्या द्वारा आया भाटी आधार बने. तो चलनी प्रार्थना कहूं येशू प्रभु तो सामर्थ्य नावा के मार्ग है. आमेन. देव बाप त्या वचन द्वारा पापा आशीष दे. गॉड ब्लेस यू. थैंक यू. फर्स्ट मोमेंट